सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 26 ऑगस्ट 2026 पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट करणारा वकील नितीन गायकवाड राहणार भुईंज तालुका वाई याच्यावर गुन्हा दाखल. सोशल मीडियावर राहुल गांधी यांच्या पुण्यातील छात्रकी गुंज या कार्यक्रमाची पोस्ट केलेल्या व्हिडिओवर आक्षेपार्ह कमेंट करणारा वकील नितीन गायकवाड राहणार भुईंज तालुका वाई या वकिलावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अनिल अशोक वाडेकर वय 50 राहणार मल्हारपेठ सातारा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दिनांक 22 ऑगस्ट रोजी घडली आहे. धार्मिक व जातीयते मिळण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शेतकऱ्यांची 1 इंच ही जमीन घेऊ देणार नाही, राजू शेट्टी. वर्णेतील एमआयडीसी विरोधी सरकारला इशारा. एमआयडीसी साठी शेतकऱ्यांची जमिनी बळकावून त्यांना शेतीतून बेदखल करण्याचा शासनाचा कार्यक्रम सुरू आहे. माझ्या शेतकरी बांधवांची 1 इंच जमीन घेण्याचा प्रयत्न केल्या शेतकऱ्यांच्या विरोधात राजकारण करणाऱ्यांना मुळापासून उकळून टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. वर्णे तालुका साताऱ्यातील लघ्या सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना देशमुख, अरविंद दसके, अर्जुन साळुंके, दादासाहेब यादव, मनोहर येवले, रमेश पिसा, दत्ता थोरात, विक्रमसिंह फडतरे आदी उपस्थित होते. सीआयडी दिल्लीचा अधिकारी असल्याचे भासून वृद्धाची 6,50,000ची फसवणूक. लोहम तालुका खंडा येथील घटना. या प्रकरणावर सातारा सायबर पोलिसांनी नागरिकांना सायबर सिक्युरिटी बाबत अधिक जागृत करण्याची गरज. सीआयडी दिल्लीचा अधिकारी असल्याचे भासून तसेच मनी लॉन्ड्रिंग व ड्रग माफियाशी संबंधित असल्याची भीती दाखवत एका 66 वर्षीय व्यक्तीची तब्बल 6,50,000 फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी आत्माराम नामदेव गायकवाड वय 66 राहणार लोहम तालुका खंडाळा जिल्हा सातारा यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 जून रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ते 14 जून रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत कालावधीत फेरी यांच्या मोबाईल अनोळखी व्यक्तीने वेगवेगळ्या क्रमांकावरून वारंवार व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल केले. यावेळी समोरील व्यक्तीने पोलीस गणवेश प्रदान करून आपण सीआयडी दिल्लीचे टीम लीडर असल्याचे आत्माराम गायकवाड यांना सांगितले. रेशनिंगची 300 किलो साखर खासगी दुकानात. साताऱ्यातील प्रकार. जिल्हा पुरवठा विभागाकडून करमेरू कॉलनीतील स्वामी समर्थ किराणा दुकानदारावर गुन्हा दाखल. गगनावर भिडलेल्या साखरेचा जिल्ह्यात काळाबाजार सुरू असल्याचे उघडकीस आले. दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबांना दिली जाणारी 300 किलो साखर करमेरू कॉलनीतील स्वामी समर्थ किराणा दुकानात सापडली. जिल्हा पुरवठा विभागाने टाकलेल्या छाप्यानंतर संबंधित किराणा दुकानदारावर गुन्हा दाखल केला आहे. ही साखर किराणा दुकानदाराकडे आली कुठून, कोणत्या रेशन दुकानातून कोणत्या दुकानदाराने साखर दिली याची माहिती पुरवठा विभाग घेत आहे. असे प्रकार अन्यत्र होत आहेत का याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली म्हणाल्या, जिल्ह्यात अंत्योदय योजनेतून गरीब कुटुंबांना रेशन कार्डवर साखर दिली जाते. स्वामी समर्थ किराणा दुकानातून महाराष्ट्र शासन दिलेली साखर 4 पोती जप्त करण्यात आली आहेत. साताऱ्यात मुली महिलांची छेडछाड. सातारा शहर पोलिसांनी केली संशयिताला अटक. साताऱ्यात अनोळखी व्यक्तीने खासगी क्लासला जाणाऱ्या अल्पन मुलीचे विविध ठिकाणी महिलांची छेड काढल्याने शहरात भीतीचे वातावरण होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस दिवसभरात संशयिताचा माग काढत होते. अखेर 2 दिवसांनी त्याला शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विनोद मोहन कामते वय 40 सध्या राहणार सैदापूर तालुका सातारा, मूळ राहणार जातेगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी. पवई नाका परिसरात अनोळखी व्यक्तीने खासगी क्लासमध्ये शिकणाऱ्या एका अल्पन मुली जवळ बोलून तिच्यासमोर लैंगिक चाळे केले. या प्रकरणाची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर संशयित सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरू झाला. मुलीसोबत घरकृत्य केले असताना त्याने आणखी 2 ते 3 ठिकाणी विविध महिलांसमक्ष लैंगिक चाळे केल्याचे तसेच छेड काढल्याचे फुटेजवरून स्पष्ट झाले. कास पुष्प पठारावर ओपन मटका. पर्यटन स्थळावरच टेबल टाकून जुगार. पर्यटकांमध्ये संताप. जागतिक वारसा स्थळ म्हणून लौकिक मिळालेल्या कास पठारावर सध्या निसर्गाचे मनोहर रूप पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र या पर्यटन स्थळाच्या परिसरात ओपन मटक्याचा सर्रास खेळ सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. डोंगरावर खुशाल टेबल टाकून मटक्याचे आकडे घेत जात असल्याचा आरोप खुलेआम होऊ लागला आहे. त्यामुळे कासच्या पर्यटनाला जुगाराच्या विक्रीचे ग्रहण लागले आहे. या प्रकाराकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष असल्याने पर्यटकांमधून संताप व्यक्त होत आहे. वायरिंग मधील बिघाडामुळे जादा वीज बिले. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांचा कराड पंचायत समितीच्या मासिक सभेत अजब दावा. कराड पंचायत समितीची मासिक सभा गुरुवारी वीज कंपनीच्या स्मार्ट मीटरवरून गाजली. स्मार्ट मीटरमुळे वाढीव बिले येत असल्याचे सभापती, उपसभापती व सदस्यांनी अधिकाऱ्यांच्या निर्देशास आणून दिले. सभापती नंदाताई यादवनंतर स्मार्ट मीटरमुळे 75% ग्राहकांना वाढीव बिले आखलीच सांगितले. मात्र ही वाढीव बिले वायरिंग मधील बिघाडामुळे आले असल्याचा अजब दावा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे सगळे चाट पडले. कोयना धरणात 100 टीएमसीचा टप्पा पार. कृष्णा खोऱ्यातील शेती, पिण्याच्या पाण्यासह सिंचन व वीज निर्मितीला मोठा दिलासा. राज्याची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाने यंदाच्या पावसाळ्यात 100 टीएमसी पाण्यासाठीचा महत्वपूर्ण टप्पा पार केला. धरणातील एकूण पाणीसाठा 100.38 टीएमसी 95.37% इतका झाला आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता 105.25 टीएमसी असून पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अवघे 4.97 टीएमसी पाणी आवश्यक आहे. पोलीस ठाण्याचा परिसर प्रसन्न असणे गरजेचे. एसपी निखिल पिंगळे. पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कारणावरून अनेक लोक येत असतात. आलेल्या प्रत्येक नागरिकांना पोलीस ठाण्याचा परिसर प्रसन्न जाणवलं पाहिजे असे मत जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी व्यक्त केले. वडूज येथील पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणी दरम्यान ते बोलत होते. एसपी पिंगळे म्हणाले, पोलीस ठाण्याच्या आवारात ज्या ठिकाणी मोकळ्या जागा असतील तिथे झाडे लावा, तसेच लावलेली झाडे जगवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. कोरेगाव तालुक्यातील आरोग्य सेवेला रिक्त पदांचा आधार. तालुका आरोग्य अधिकारी पद रिक्त. 12 समुदाय आरोग्य अधिकारी ही पदे खाली. कोरेगाव तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या आरोग्य विभागाला सध्या सक्षम नेतृत्वाची परीक्षा लागली आहे.
कोरेगाव तालुका आरोग्य अधिकारी पद एप्रिल 2024 पासून रिक्त असून या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवले वैद्यकीय अधिकारी 17 ऑगस्ट पासून राज्यावर असल्याने तालुका आरोग्य वैद्यकीय कारभार सध्या विना कॅप्टन सुरू आहे. त्याचा समुदाय आरोग्य अधिकारी पदांपैकी 12 पद रिक्त असल्याने कोरेगाव तालुक्याच्या आरोग्य सेवेला रिक्त पदांचा आधार धरला असून आरोग्य यंत्रणेत ताल वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.